काय नियोजन नाही, नुसत्या गाड्या बोलवत्यात, लाईनवर लाईन लागल्यात ह्या गाड्या सेम असली बेकार सर्व्हिस आहे ना या हुंडाईची. यायला लावतात 9 वाजता 10 वाजता आणि संध्याकाळच होईल असं वाटतं. या सुट्टीचा दिवस या सर्व्हिसमध्ये जातोय असं वाटायला लागले काय. नमस्कार मित्रांनो, मी कार्तिक. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आपल्या गाडीचा सर्व्हिसिंगचा एक्सपिरियन्स देतोय तुम्हाला, की गाडीचा सर्व्हिस कशी करतात, हुंडाईचा एक्सपिरियन्स कसा आहे याबद्दल तुमच्याबरोबर माहिती शेअर करतोय. तर आपली गाडी आता सर्व्हिसला आलेलीच आहे. गाडीमध्ये इंजेक्शन येते, बघू शकता तुम्ही. बघा -3 डेजमध्ये तुम्हाला दाखवतंय. तर गाडी आता सर्व्हिसिंग केली पाहिजे ना असं वाटतंय. चला तर मग आपण एक एक करून तुम्हाला सर्वच दाखवू. आपल्याला पार्किंग मधून एवढ्याशा जागेतून गाडी काढावी लागते. चला तर मग आपण जाऊ. बघा समोरचं जर्नी. राधे राधे. ओके, हा देऊ स्टार्ट. टाकू रिवर्स गिअर, देन गो. चला तर मग आपण गाडीच्या शोरूम पर्यंत पोहोचतोय. एक एक करून दाखवतोय तुम्हाला. एक स्मूथ गाडी म्हणल्यावर क्रेटाच डिझेल मध्ये वेगळीच मजा आहे. पेट्रोलचं नाही माहिती मला, पण डिझेल मध्ये एक वेगळीच मजा येते मित्रांनो गाडी चालवायला. गाडी सर्व्हिस करतात. रविवार म्हणजे गाडी धुवायचाच दिवस. आज संडे, सॉरी तुम्हाला काय माहित असणार आहे. तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत असताना तेव्हा कुठला वार असेल मला पण नाही माहित. तरी पण एक सांगावं वाटलं म्हणून सांगितलं. हे रस्ता मध्ये कचरा कसं वाटतोय. झाडं क्लीन केले त्याची चांगली गोष्ट आहे, मग हे रस्त्यावरती टाकले, उचललं सुद्धा नाही. काय कॉर्पोरेशनची लोक कामं करतात. हे असंच हवेने रस्त्यावर उडून येणार आहे. नवीन आलेली किया आणि हिच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. फोकस कर. मला वाटतं बेस्ट मॉडेल आहे. कनेक्टिंग टेल लाईट नाही ब्रेक मारल्यावर. ओके, बघू शकताय आमच्या इकडचा एरिया. ठीक आहे, एवढा पण काय वाईट नाही. घरापासून शोरूमचं अंतर एवढं नाही, जवळच आहे, 1-2-4 किलोमीटर. आपण गाडी तिथं आता घेऊन चाललोय, तर किती वेळ लागेल ते सांगू शकत नाही. याशी रॅश ड्रायव्हिंग करणारे काय सिग्नल पाहत नाही, काय नाही, डायरेक्ट किती मोठी बिल्डिंग आहे. काका गाड्या बघा. सिग्नल तर ग्रीनच मिटलाय.
निघून जाऊ आपण, थांबावं लागणार नाही. तरी पण बघतोय ते फॉर्च्युनरवालं काही सिग्नल बघतोय का नाही. ओके, सकाळ सकाळ क्लायमेट भारी असतं, मजा येते एक वेगळीच. चला तर मित्रांनो, आपण आलोय शोरूम पाशी. अरे यार, गर्दी तर खूपच दिसते यार. बघा आता ही लाईन सर्व्हिस डायरेक्ट मागच येऊन उभा केली आपण गाडी. हे हुंडाईचं शोरूम. एक एक करून गाड्या पुढे घेते ते, बघू शकता तुम्ही. कोणती निओस आहे काय, प्राईम HB, क्रेटा आहे तिथे. हुंडाईचं सेल आहे पण सर्व्हिस म्हणावी अशी नाही आहे. तर मित्रांनो, आपल्याला त्यांनी खूपच टाईम सांगितलेला आहे. 37-38 नंबर आहे माझ्या पुढं. संध्याकाळच होईल असं वाटते. आज सुट्टीचा दिवस या सर्व्हिसमध्ये जातो आहे असं वाटायला लागले. काय बघा, एक एक करून सर्व्हिस दाखवतो तुम्हाला. असं चालू असं सर्व्हिस. आपली गाडी तिकडे पार्किंगमध्ये नेऊन लावलेली आहे त्यांनी. पिकअप ड्रॉपची पण सुविधा असते, पण आपण स्वतः घेऊन आलो गाडी. इथं हा प्रॉब्लेम असा आहे की पिकअप करणारे लोक लवकर गाड्या इथं आणून लावतात आणि जे स्वतः घेऊन येतात त्यांना सगळ्यात शेवटी नंबर दिला जातो. ते बघू शकता तुम्ही, काय नियोजन नाही. नुसत्या गाड्या बोलवतात, लाईनवर लाईन लागल्यात. या गाड्या सेम डेला भेटतील याची गॅरंटी नाही, त्यामुळे विचार करूनच येत जावा सर्व्हिसिंगला. मला जर त्याच दिवशी गाडी पाहिजे नसेल तर त्याची काही गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे ते विचार करूनच येत जावा तुम्ही. असली बेकार सर्व्हिस आहे ना या हुंडाईची. यायला लावतात 9 वाजता 10 वाजता आणि आपल्या गाडीचे केस पेपर देतात 12 आणि 1 वाजता. गाडी भेटणार कधी 6 वाजता. असा वैतागलो ना मी. आता चाललो घरी जाऊन येतो. आज मी जास्त वाटत नाही गाडी भेटली तर ठीक. त्याला गाडीचा व्हिडिओ बी शूट करून देतात का नाही त्याची गॅरंटी नाही आहे. चाललो आहे घरी. हे एवढ्या गाड्या, सर्व्हिस, कस्टमर, व्यवस्थित पार्किंगसुद्धा नाही. तर मित्रांनो, आलो आहे आपण परत. त्यांचा कॉल आला होता. आपली गाडी सर्व्हिसला घेतली आहे, आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी यायचं होतं, त्यासाठी आलो आहे लवकर. चला तर मग बघू काय काय केलं आहे, काय काय करणार आहे. शोरूममध्ये व्हिडिओ अलाउड नसतं, त्यामुळं असं गपचूपच काढावं लागतं. पूर्ण इन्स्पेक्शन करतात गाडीचे पहिले. यामध्ये आता इंजिन ऑइल चेंज होणार आहे. एअर फिल्टर, AC फिल्टर, AC क्लिनिंग, व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग 1 वर्षापूर्वीच केलेलं आहे. तर 10,000 किलोमीटरला चालतं व्हील अलाइनमेंट. त्यामुळे आपल्या गाडीचं रनिंग काय जास्त झालेलं नाही, त्यामुळे ते ह्यावेळेस कॅन्सल केलेलं आहे. समोरच्या सर्व्हिसिंगला ते करण्यात येईल. एक 5 लिटरपर्यंत इंजिन ऑइल बसून जातं डिझेलमध्ये. याचं GS6 10-15 हजारच्या किलोमीटरच्या रनिंगला. मित्रांनो, ऑइल चेंज करतोय आपण. पहिलं ऑइल काढायची सिस्टम चालू आहे. 5-1 लिटरपर्यंत डिझेलचं इंजिन ऑइल बसतं आपल्याला. काळं झालेलं आहे. डिझेल गाड्यांची ही सिच्युएशन असते जवळपास. आता नवीन ऑइल टाकल्यानंतर जो परफॉर्मन्स भेटणार आहे आपल्याला तो नेक्स्ट लेवल असतो. बघू शकता काळं झालेलं आहे.
पेट्रोल गाडीची इरिटेशन नसते होतं, पण डिझेल गाड्यांमध्ये 5-10 किलोमीटरमध्येच इरिटेशन होती गाडी. स्टेशन जवळपास तर फायनली आपलं बिल आलेलं आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही एक 5 ते 6 गोष्टी चेंज केलेल्या आहेत. त्यामध्ये ठीकठाक आहे रेट डिझेलमध्ये गाडीचा, आणि एक 650 रुपये GST लागला, म्हणजे ऑलमोस्ट बिल 4,257 रुपये झालेलं आहे आपलं. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये AC डिझनिक्शन आणि विंडशील्ड वॉशर, डिझेल एक्झॉस्ट फ्लूड, फिल्टर, एअर क्लीनर, सर्व्हिस किट, ऑइल फिल्टर आणि इंजिन ऑइल 4.8 लिटर. त्याची ऑलमोस्ट प्राईस आहे 1952 रुपये. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला सिंथेटिक घेण्यासाठी विशेष फोर्स केला जातो, पण सिंथेटिकमध्ये एवढं काय विशेष खास गोष्ट नाही आहे. त्यामुळे तुम्ही विचार करून टाका आणि विचारून टाका. धन्यवाद. वॉशिंगच्या आधी गाडीची ट्रायल घेऊन बघते. गाडी म्हणजे गाडीच आहे काहीतरी. गाडी वॉशिंग करायला फायनली आपली गाडी वॉशिंग झालेली आहे. आता हे फायनल फडकं मारणार आहे याच्यावरती, एअर वगैरे मारून पॉलिश वगैरे करून आपली गाडी फायनल करणार. तर मित्रांनो, आपली गाडी पूर्ण सर्व्हिसिंग झालेली आहे. बघू शकता तुम्ही काय आवडी लुक येतोय गाडीचा धुतल्यानंतर.